हाय हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परिमममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आज आहे संकष्ट चतुर्थी. संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. तर सकाळपासूनची जी काही बेसिक कामं असतात ती सगळी झालेली आहेत आणि मी टिकली लावली नाही अजून. म्हणजे मी आंघोळ केली, हेअर वॉश केला. आज चतुर्थी होती, परत मी पुन्हा हेअर वॉश केला चतुर्थीमुळे. तर आणि टिकली पण लावली नाही आहे, फक्त सनस्क्रीन लावले आणि लिप बाम लावला आहे. गळ्यातले पण मी काढलं होतं, कारण ना मला कान्या आल्या होत्या ना, त्यावेळेस सगळे डाग राहिलेत आणि ते इतकं आता गरमीमुळं असं खाजतंय ना, म्हणून मी आज मंगळसूत्र बाजूला काढून ठेवले. म्हटलं त्याला क्रीम लावली म्हणून मी ते बाजूला ठेवले. तर चला आता मी ना खिचडी बनवणार आहे. आजच्या ब्लॉगची सुरुवात खिचडीपासून होईल. तर शाबूची खिचडी मी कशी बनवते तुम्हाला दाखवते. त्यासाठी मी ना तिकडे तुम्हाला दिसत असेल बटाटेसुद्धा उकडून ठेवलेत. सकाळी मी प्रेमला डब्याला पराठे करून दिले होते, मग त्यातलेच मी 2 बटाटे पण ठेवलेले होते. तर आता शाबू पण छान भिजला असेल, सकाळी 7ला भिजायला घातला होता. पहिली खिचडी बनवते. देवपूजा साहेबांनी सकाळीच केली आहे, कारण ते देवपूजा करून जातात, तेवढे काम माझं हलकं होतं. रोज त्यांच्याकडेच असते आता देवपूजा, म्हणजे तेच मनानेच करतात. मी काही सांगत नाही की करा वगैरे असं काही सांगत नाही. घरातलं कामसुद्धा मी त्यांना काही सांगत नाही, फक्त तेवढं कांदा चिरण्याचं सांगते. कारण आहे ना, मला कांदा अजिबात आवडत नाही चिरायला, लय त्रास होतो मला डोळ्यांना म्हणून. तर चलो आता ब्लॉगला तर सुरुवात केली आहे. बघू आता व्हिडिओमध्ये अजून काय दाखवू शकते. आज आहे संकष्टी चतुर्थी निमित्त आणि मी आज म्हणते की मोदक करावे. तर बघू दुपारच्या वेळेला तुम्हाला मोदकची रेसिपी पण मी दाखवेन. पण मोदक करायला आज सकाळीच नारळ आहे ना मंदिरामधला माझा फुटला होता. काय माहिती कशाने नारळालाच मध्यभागी अशी ना चीर गेली आहे. तर नारळाला चीर का जाती ना मला नक्की सांगा. 2 वेळा माझं तसं झालंय, नारळाला मध्यभागीच बरोबर चीर पडतीये आणि नारळ खराब होतोय. मग तो आज सकाळी मी आज चतुर्थी पण होती आणि म्हणून म्हटलं की आज आपण आहे ना नारळ नवीन ठेवावा कलशामध्ये, म्हणून मग मी कलशामध्ये नवीन नारळ पुजलाय. आता चला आता मग मी छानपैकी आता खिचडी बनवते, कारण आता खूप थरथर कापते या. तर आता मस्तपैकी खिचडी बनवते आणि नंतर बोलूया. आता आपण तुम्हाला आता खिचडीची रेसिपी दाखवते. तर इथे बघू शकताय तुम्ही, शाबू मी आहे ना सकाळी 7 वाजता भिजायला घातला होता. शाबू छानपैकी आता भिजलाय, मस्त भिजलाय एकदम. आणि इकडे मी आहे ना बटाटे पण उकडून घेतलेले आहेत, तुम्हाला दिसत असेल 2 बटाटे घेतलेत मी. त्यानंतर आता मी शेंगदाणे टाकणार आहे भाजण्यासाठी. चलो शेंगदाणे भाजायला टाकले. आता मी ही मिरचीचे देठ काढून घेते, कारण मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे खिचडीसाठी. तर अशा प्रकारे शेंगदाणे असे भाजून घेतले एकसारखे सगळीकडून. आता हे प्लेटमध्ये मी काढून घेते. शेंगदाणे थंड झाल्यानंतरच ह्याचा ना मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कूट करून घेणार आहे. तोपर्यंत शेंगदाणे हे 5-10 मिनिटं थंड होऊ देते. शेंगदाणे आता पूर्ण थंड झालेत. आता मिक्सरमध्ये ह्याला ना बारीक करून घेते, म्हणजे शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेते, दाखवते मी तुम्हाला. तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे मी शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेतलाय आणि तो आता एका ताटामध्ये मी काढून घेते. लगेच आता मिरची पण मी वाटून घेणार आहे. मिरची पण चांगली बारीक अशी फाईन करून घेतली मी. तिखट मिरची. त्यानंतर आता हे बटाटे ना चिरून घेणार आहे एकदम बारीक. आता मी एक कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये आता मी साजूक तूप घालते 1 चमचा. तूप छान गरम झाले, त्यामध्ये लगेच मी वाटलेली हिरवी मिरची टाकते. आता ही मिरची ना तुपामध्ये चांगली परतून घ्यायची, म्हणजे मिरचीचा जो उग्रवास जास्त असतो ना तो निघून जाईल. मिरची परतल्यानंतर त्यामध्ये आता मी 1 चमचा मीठ घालते. हे पण चांगलं आपण परतून घ्यायचं.
त्यानंतर आहे ना लगेच आहे ना भिजवलेले शाबू घालणार आहे. शाबू घालून झालेत. आता लगेच आहे ना शाबू आपण परतून घ्यायचे. हिरवी मिरची पूर्ण सगळ्या शाबूला लागली ना की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला हा उकडलेला बटाटा सुद्धा घालायचा आहे. उकडलेला बटाटा घालून आहे ना आपल्याला परत पुन्हा चांगलं परतून घ्यायचं आहे. आता 5 मिनिटं शाबू असंच आपल्याला परतून घ्यायचं आहे. 5 मिनिटं चांगलं शाबू परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. भरपूर असा शेंगदाण्याचा कूट घातलाय मी. आणि आता आपल्याला परत हे एकजीव करून घ्यायचं आहे. जवळजवळ आता मी आहे ना 5 मिनिटं झालं अशीच शाबू परतली आहे. म्हणजे खाली पण चिटकत नाही आणि मोकळे मोकळे पण शाबू होतात. साबुदाणा खिचडी बनवताना ना शाबू कधी पण 2 ते 3 तास अगोदर भिजायला घाला. आणि रात्रीच्या वेळेस जर भिजायला टाकला तर अधिक उत्तमच. कारण खिचडी खूप मोकळी आणि सळसळीत होते, चिकट होत नाही. तर आता बघू शकता तुम्ही खिचडी किती मोकळी मोकळी झाली. तुम्हाला दाखवू का? हे बघा, अशी मोकळी मोकळी खिचडी झाली की चांगली वाटते. तर शाबू पण छान परतले गेले. अशा पद्धतीने जर तुम्ही साबुदाणा खिचडी बनवली तर खूप छान होईल. आणि तुम्हाला कशी वाटली ही साबुदाणा खिचडीची रेसिपी? झाली, कारण हाताने धुवायची म्हटल्यावरती उशीर होतो. साहेबांची जीन्स वगैरे होत्या, प्रेमदादाची कपडे होती, मग ते जास्त मळालेले असल्यावरती मी हाताने धुते. सकाळी निरम्यात घातली होती गरम पाण्यामध्ये, छान निघले आता कपडे. तर सुकळे घातल्यात आत्ता, तुम्ही बघितलं. आणि आता मी आहे ना, जे आपलं मेकअप ब्लेंडर असतं ना, ते खूप खराब झालं आहे माझं. म्हणजे मेकअप करून करून म्हणजे धुत होते त्याला मी, पण एकदम असं डीपली क्लीन केलं नव्हतं. तर मी आता ते ना एका शॅम्पूची पुडी घेतली होती. शॅम्पूच्या पुडीमधली अर्धी शॅम्पूची पुडी पाण्यामध्ये मिक्स केली आणि त्याच्यामध्ये ब्लेंडर भिजत घातलं होतं. तर तुम्हाला दाखवते, खूप छान भिजले ते. आणि आता ते ना धुवून काढते आता मी. इथं ब्लेंडर मी भिजत घातलं होतं. आता मळ बघायचं का तुम्हाला? मेकअपचा थर बघा, बघितलं? ते असं इतकं मळ निघतोय. मळ नाही आहे म्हणजे हा मेकअपचा मळ आहे, पण असं क्लीन हे करावं लागतं. आता पाणी बघा हे किती घाण आहे, बघितलं का? हा सगळा मेकअपचा थर आहे. आता हे असंच धुवून सुकायला ठेवते. दुपारच्या वेळेला जेवण झाल्यानंतर, म्हणजे उपवास होता, खिचडी खाल्ल्यानंतर मग मी भाजी निसायला घेतली, कारण मंगळवारच्या बाजारातून आणलेली भाजी तशीच होती. तर पुढे तुम्हाला आहे ना जरा परीचा व्हिडिओ दाखवते. परी अलिबागला गेली आहे, बघा किती बीचवरती एन्जॉय करते आहे. पाणी जाईल तोंडात, पाठीमागून लाट आली आहे. हो हो, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर वट शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती, हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय.
तर आत्ताच आमची आरती वगैरे झाली आणि संकष्टी सोडण्याचा टाईम झाला आहे आता. तर 10 वाजलेले आहेत. आता आम्ही जेवायला घेतले. तर जेवणामध्ये आज काय काय बनवले मी तुम्हाला दाखवते. चला. आज जेवणामध्ये बनवलं आहे मोदक, आमरसाचे मोदक बनवलेत, पिवळी बटाट्याची चटणी, चपाती आणि आमरस असं आजचं उपवास सोडायला जेवण आहे. तर आता बराच वेळ झाला आहे, भूक पण खूप लागली आहे. सकाळी एक टायमाला जेवले होते मी, त्याच्यावर परत काहीच खाल्लं नव्हतं. तर आता मी पहिला उपवास पटकन सोडणार आहे, भूक लई लागली त्यामुळं. तर आता आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की सांगा. पुढे काय कंटिन्यू करते का नाही मला नाही माहिती, पण आजचा ब्लॉग तर एवढा होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.